पुण्यातून नाशिकला यायचं होतं आणि पुणे विमानतळ हे डिफेन्सचं विमानतळ आहे आणि तो नोटम जो असतो जो की ज्या काही डिफेन्सच्या ऍक्टिव्हिटी सुरू असतात त्यामध्ये थोडा वेळ तो वाढल्यामुळं यायला उशीर झाला. तरी मी आपली सगळ्यांची मनापासून या ठिकाणी क्षमा मागतो, आपली दिलगिरी व्यक्त करतो. आज आज नाशिकमध्ये या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आमच्या पक्षाचे शहराध्यक्ष सुनीलजी केदार, जिल्हा अध्यक्ष सुनीलजी बच्चाव, उत्तरचे आमचे अध्यक्ष यतीनजी कदम, आमचे आमदार सीमाताई, लक्ष्मणजी, उपस्थित आमचे सगळे पदाधिकारी आणि आपण सर्व पत्रकार बांधव, 9 तारखेला या केंद्र सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्या निमित्तानं देशभरामध्ये सुशासन आणि गरीब कल्याणाची 11 वर्ष म्हणून या देशातील जनतेनं माननीय मोदीजींना त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सलग 3 वेळा देशाची सेवा करण्याची संधी दिली आणि त्याला आता 11 वर्ष पूर्ण झाली. म्हणून जनतेने जी संधी दिली, देशवासियांनी जी संधी दिली, त्या 11 वर्षाच्या काळामध्ये या देशामध्ये सरकार म्हणून नेमकी काय उपलब्धी आम्ही या ठिकाणी जनतेसाठी आणि म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार सुद्धा डबल इंजिनचं सरकार म्हणून सुद्धा राज्यामध्ये सुद्धा आपल्या नेमके मागच्या 11 वर्षामध्ये काय प्रगती झाली, काय विकास झाला याची माहिती आपल्या सगळ्यांसमोर आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ठेवायची आहे. मी म्हणालो तसं गेली 11 वर्ष या देशातील गरिबीचं निर्मूलन असेल, जनकल्याणाच्या क्षेत्रातलं अभूतपूर्व परिवर्तन असेल, पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त सरकार गेल्या 11 वर्ष आम्ही देण्यामध्ये यशस्वी झालो हे सांगायला आम्हाला अभिमान वाटतो. आणि आपण जर पाहिलं असेल तर मागच्या 11 वर्षामध्ये केवळ या देशाला वैश्विक स्तरावरती एक महासत्ता म्हणून वेगानं वाटचाल करताना आपण पाहतोय. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आपण 10व्या स्थानावरती, आज 4थ्या स्थानावरती आलो. आज एकेकाळी वेगवेगळ्या क्षेत्रात आयात करणारा देश आज निर्यात करणारा देश आपण ठरलो. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती केवळ या देशाचा विकास, समृद्ध देश, या सोबतच एक सुरक्षित देश म्हणून या देशाची अंतरान्य बाह्य सुरक्षा ही किती मजबूत आहे आणि त्याचं प्रत्युत्तर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निमित्तानं जे आपण सगळ्यांनी अनुभवलं, ऑपरेशन सिंदूरच्या नावानं आपल्या सरकारनं हे दाखवून दिलं की आता पहिल्यासारखं सरकार राहिलं नाही. जशाच तसं उत्तर देणारच सरकार आता या देशामध्ये आहे. आणि त्यामुळे रक्त आणि पाणी आता एकत्र वाहणार नाही. सुद्धा आम्ही अशा
त्यामुळे केवळ एक विकसित राष्ट्र म्हणून एकाच बाजूने काम न करता एक शक्तिशाली राष्ट्र या दिशेने सुद्धा अत्यंत गेल्या 11 वर्षामध्ये एक मोठी चांगली वाटचाल या ठिकाणी झालेली आपण पाहतो। आणि म्हणून मोदीजी म्हणतात की मागच्या 11 वर्ष ही 2047च्या विकसित भारताचा जो आपण सगळ्यांनी संकल्प केला त्याचा पाया आहे। अनेक उपलब्धीचा मी या ठिकाणी उल्लेख नक्की करणार आहे, पण त्याचा पाया जो आहे ही 11 वर्ष आम्ही त्याचा पाया म्हणून पाहतोय। आता आम्हाला 2047चं जे स्वप्न आहे आमचं विकसित भारताचं आमचं स्वप्न आहे, आम्ही त्याच्याकडे पाहतोय आणि त्यामुळे तिथे कसं जायचं आणि किती वेळात जायचं याचा विचार आता आम्ही करायला लागलो। आणि म्हणून सरकारने मागच्या 11 वर्षामध्ये केलेल्या कामाचं मी वर्णन एका वाक्यामध्ये करेल की हा जो काही दृष्टिकोन होता, मी म्हणालो तसा हा जो काही पाया रचण्याचा विषय होता त्यामध्ये परफॉर्म, रिफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म हा मंत्र आपल्याला स्पष्टपणे या कामातून दिसून येतो। आणि म्हणून ते मोदीजी असंच म्हणतात की हे सगळं करत असताना सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास या सूत्रानुसार आपण काम करतोय। अनेक महत्वाचे निर्णय मागच्या 11 वर्षाच्या काळामध्ये या देशामध्ये झाले। 370चं कलम हटवलं गेलं, प्रभू रामाच्या मंदिराची शेकडो वर्षाची प्रतीक्षा संपली आणि रामलल्लाचं सुंदर मंदिर, जगातील सर्वोत्तम सुंदर मंदिर हे अयोध्येमध्ये आज निर्माण झालं। आमच्या मुस्लिम भगिनींसाठी अत्यंत जाचक असलेला ट्रिपल तलाक सारखा कायदा रद्द झाला। कोविडच्या महामारीच्या काळामध्ये हा देश हा अत्यंत सुरक्षित राहील याच्यासाठीच एक अत्यंत चांगलं उदाहरण हे जगभरामध्ये भारत देश म्हणून आपण घालून दिलं। आज जवळपास आपल्या देशातील जनतेसाठी 220 कोटी मोफत डोस या निमित्तानं कोविडच्या निमित्तानं दिलं गेलं। केवळ आपल्या देशातच नाही तर जगातील 150 देशांना वॅक्सिन मैत्रीच्या नावाखाली 150 देशांना आपण लस पुरवली। मी पुन्हा तेच म्हणेन की जसं आपण काही घेणारे होतो आता आपण देणारे झालो। 150 देशांना आपल्या देशानं लस दिली। वक्फचा कायदा आणला गेला, आज सीएचा कायदा करण्यात आला। अशा अनेक महत्वाचे निर्णय हे मागच्या काळामध्ये आपण झालेलं पाहिलं। मी म्हणालो तसं देशातील एक कमकुवत अर्थव्यवस्था म्हणून आपल्या देशाकडे पाहिलं जायचं। आज जगभरातले जे काही डिजिटल व्यवहार होत आहेत त्यामध्ये एकटा भारत देशातले डिजिटल व्यवहाराची टक्केवारी ही 49%, त्यातले 49% हे आपल्या देशात होतात। ही एक मोठी क्रांती आहे। आणि आज आपण जर पाहिलं भारतातील आपल्या वस्तू आणि सेवा निर्यातीची जर आपण किंमत जर पाहिली ती 825 अब्ज डॉलर्स इतकी होते। देशातील इंटरनेट वापरण्याची संख्या गेल्या 10 वर्षात 25 कोटीवरून ती आता 97 कोटीपर्यंत पोहोचली। अशा अनेक उपलब्धी आपण या सरकारच्या काळामध्ये पाहतो। आणि केवळ देश प्रगतीच्या दिशेने चाललाय, जागतिक आणि वैश्विक स्तरावरती एक त्याचं वेगळं महत्वाचं स्थान निर्माण झालं। त्यासोबतच या सरकारने देशातल्या सर्वसामान्य माणसाचा सुद्धा विचार केला आणि अनेक जनकल्याणाच्या योजना या मोदींच्या सरकारमध्ये आणल्या गेल्या। शेकडो योजनांची नावं आपल्याला घेता येतील। त्यामध्ये जर आज आपण पाहिलं 140 कोटी लोकसंख्या असलेला आपला देश, मी या लोकसंख्येच्या कमीत कमी 50% लोकसंख्या अशी आहे की ह्या मोदीजींच्या आणलेल्या योजनेमध्ये कुठल्या ना कुठल्या योजनेचा फायदा या प्रत्येकाला झाला। अशी जवळपास 50% पेक्षा अधिक जनसंख्या आपल्या देशाची आहे। मग त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आज 4थ्या क्रमांकावर तिथं आलोच, पण या देशातील आज आपण जर पाहिलं तर 25 कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेच्या वरती आली। ही एक प्रगतीची आणि विकासाचं एक मला असं वाटतं मानांकन आपण मानक पाहिलं पाहिजे, मानक म्हणूया त्याला, की 25 कोटी लोक ही दारिद्र्य रेषेच्या आता वरती आली। आज या देशातील अनेक योजनेचा उल्लेख झाला। 4 कोटी लोकांना पक्की घरं मिळाली, 80 कोटी लोकांना जे कोविडच्या काळामध्ये जे सुरू झालं 80 कोटी लोकांना आज दरमहा मोफत राशन मिळतं।
40 कोटीपेक्षा अधिक लोकांची आरोग्य विमा योजनेचे कार्ड तयार झाली। आज या आयुष्यमान भारतच्या अंतर्गत जवळजवळ 55 कोटी लोकांना मोफत उपचार सुरू झाले। या देशात 17,000पेक्षा अधिक आरोग्य केंद्र उभी केली गेली। मागच्या 11 वर्षात डीबीटी द्वारे 44 लाख कोटी रुपये लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये थेट जमा झाले। आज जनधन आधार मोबाईलच्या माध्यमातून जवळपास 4 लाख कोटींचा लिकेज टळला गेला। बघा, काँग्रेसच्या काळामध्ये स्वतः त्या काळात देशाचे प्रधानमंत्री असे सांगायचे, राजीव गांधी असे म्हणायचे की आम्ही केंद्रातनं जर 1 रुपया गरिबाच्या कल्याणासाठी इथून जर दिला कुठल्या योजनेच्या माध्यमातून तर त्याच्यापर्यंत फक्त 15 पैसे पोहोचायचे, 85 पैसे कुठं जायचे माहित नव्हतं। आज तसं नाही, आज 1 रुपया जर केंद्रातनं दिला तर डीबीटीच्या माध्यमातून आमच्या सर्वसामान्य माणसाच्या अकाउंटमध्ये 1 रुपया जमा होतो। हे मोदी सरकारचं यश आहे आणि या पद्धतीने मला असं वाटतं की मोदी सरकारने आता जे काम केलंय ते आपल्याला स्पष्टपणे या निमित्ताने स्वच्छ भारत उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत खेडोपाड्या आदिवासी भागामध्ये मोठ्या डोंगराळ भागामध्ये आज सुद्धा एलपीजीचं कनेक्शन पोहोचलं। 10 कोटी लोकांना एलपीजीचं कनेक्शन आज मोफत मिळालं। हर घर जलच्या माध्यमातून जलजीवन मिशनच्या माध्यमातून या देशातील जवळजवळ 15.6 म्हणजे 15,60,00,000 घरांमध्ये नळाद्वारे थेट पाणी पोहोचलं। महिला सक्षमीकरणाच्या फक्त लोक गप्पा मारत होते, पण महिला सक्षमीकरणासाठी या सरकारनं अनेक ठोस निर्णय घेतले। आज नारी शक्ती वंदन अधिनियम पारित केला गेला संसदेमध्ये आणि आता 2029 पासून विधानसभा असेल, लोकसभा असेल, याच्या राज्यसभा असेल, याच्यामध्ये आता 33% महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय या सरकारने घेतला। सैनिकी शाळेत मुलींना प्रवेश आता खुले करण्यात आले। आज कोविड काळामध्ये सुद्धा 20 कोटी महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले। आपल्या महाराष्ट्रात सुद्धा जर आपण पाहिलं आकडेवारी जर लक्षात घेतली तर जवळपास 20 कोटी महिलांच्या खात्यात थेट कोविड काळामध्ये अकाउंटमध्ये पैसे जमा झाले। आज 5.5 लाख महिला बचत गटांना वितरित केलेली जो महाराष्ट्रातील जो फिरता निधी आहे तो सुद्धा आपण जर पाहिलं तर 825 कोटी पर्यंत आहे। लखपती दीदीचे 3 कोटीचे लक्ष्य असून महाराष्ट्रात ते लक्ष्य 1 कोटी पर्यंत आहे। त्यातले जवळपास 50 लाख याच वर्षी आता पूर्ण होतील। आज महिलांसाठी झालं, युवकांसाठी सुद्धा अनेक संधी या केंद्र सरकारच्या माध्यमातून मागच्या 11 वर्षामध्ये उपलब्ध झाल्या। आपण जर पाहिलं तर या देशामध्ये 490 नवीन विद्यापीठं झाली, 800 नवीन महाविद्यालय झाली। आज 16 कोटी युवकांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण दिलं गेलं। आपण जर पाहिलं तर 2014 पूर्वी या देशातील मेडिकल कॉलेजची संख्या जी होती ती होती 24 आणि आज आपण जर मेडिकल कॉलेजची संख्या जी होती ती या देशात होती 24 होती 2014 पूर्वी आणि आज ती मेडिकल कॉलेजची संख्या जर आपण पाहिली तर ती दुपटीपेक्षा अधिक या ठिकाणी मेडिकल कॉलेजची संख्या आपल्याला झालेली पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर एमबीबीएस ची सीट 2014 पूर्वी या देशामध्ये 51,348 इतके एमबीबीएस चे आज विद्यार्थी शिक्षण घेत होते। आज 2024 रोजी 1,18,190 विद्यार्थी एमबीबीएस चं शिक्षण घेत आहेत। या देशामध्ये आयआयटी 2014 पूर्वी 16 होते, आज 2025 ला आयआयटी ची संख्या सुद्धा 23 झाली। आयआयएम जे होते ते 2014 ला 13 होते, आज देशामध्ये जर आपण आयआयएम ची संख्या बघितली तर 21 वर गेली। या देशामध्ये एम्स जे होते एम्स ची संख्या ही 7 वरनं मागच्या 10 वर्षात 22 झाले, म्हणजे मागच्या 65 वर्षात या देशात एम्स होते 7 आणि 2024 पर्यंत 25 पर्यंत या देशात एम्स ची संख्या झाली 22। मला असं वाटतं की ही सगळी जी आकडेवारी आहे ही मला असं वाटतं की हेच दर्शवते की या देशाच्या प्रत्येक घटकाचा विचार सरकारनं कसा केला याच्यावरनं दिसून येतं। शेतकऱ्यांच्या पाठीशी या वर्षी संकल्पामध्ये ही शेती क्षेत्राची 5 पटीने वाढवली गेली। आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या अंतर्गत 3,46,000 कोटी रुपये याचं वितरण झालं आणि देशातील जवळपास 11 कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा झाला। याच्यात महाराष्ट्रातल्या जवळपास 32 कोटी शेतकरी त्याचा समावेश आहे आणि म्हणून मला असं वाटतं की शेतकरी हा तर खरा आमचा या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे
आणि म्हणून हा शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, शेती समृद्ध झाली पाहिजे म्हणून अनेक योजना आणल्या गेल्या। आपण जर पाहिलं तर प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अंतर्गत 1,15,000 कोटी रुपयाची भरपाई आमच्या शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळाली। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून 93,000 कोटी रुपये खर्च करून 112 सिंचन प्रकल्प हे नव्यानं सुरू करण्यात आले। एकट्या महाराष्ट्रामध्ये आपण या सिंचनाच्या प्रकल्पामध्ये 25,000 कोटी रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाले। आज आपण जर पाहिलं अन्नधान्याच्या MSPच्या किमतीमध्ये सुद्धा 150% इतकी वाढ आपल्याला पाहायला मिळते। शेतकऱ्यांना 25 कोटीहून अधिक या ठिकाणी सॉइल हेल्थ कार्डचं वाटप देशामध्ये सॉइल हेल्थ कार्डचं वाटप देशातल्या 25 कोटी शेतकऱ्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना आज मिळालं। आज सौर पंप मोदीजींच्या आधी 1 लाखापेक्षा कमी होते, आज मोदी सरकार यायच्या अगोदर आज आपण पाहिलं तर ते 10 लाखावरती गेलेत आणि त्याच्या आपल्या महाराष्ट्रात 5 लाख आज पंप आपल्याला पाहायला मिळतात। या देशाचं मी म्हणालो तसं की सहकार हे एक मोठं जाळं या देशातलं आहे। आज महाराष्ट्र तर या देशातलं सर्वाधिक सहकार असलेलं आज आपलं राज्य आहे आणि म्हणून मागच्या सहकाराचं एक स्वतंत्र मंत्रालय, इथून मागे केवळ कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत एक सहकारी विभाग असायचा, पण माननीय मोदीजींनी हा निर्णय घेतला आणि 3-3.5 वर्षापूर्वी या देशाचं सहकार मंत्रालय स्वतंत्र स्थापन केलं गेलं। या देशातला हा शेवटी हा मंत्र आहे की सहकारातून समृद्धीकडे, हा साकार करण्यासाठी सहकार मंत्रालय स्वतंत्र स्थापन केलं गेलं आणि त्यातून या देशातील सहकाराला ताकद देण्याचे अनेक महत्त्वाचे निर्णय झाले। आपण जर पाहिलं तर या देशात नव्यानं 5 लाख सोसायट्या निर्माण करण्याचं उद्दिष्ट आम्ही समोर ठेवलं। आज त्याच्यातल्या 40-45 हजार सोसायट्या निर्माण सुद्धा झाल्या। आज देशातील सर्व या सोसायट्यांचा कारभार हा पारदर्शकपणाने चालावा, अनियमितता संपावी, तिथले भ्रष्टाचार संपावेत म्हणून कम्प्युटरायझेशनचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतला आणि देशातल्या 67,000 जे आमचे पॅक्स आहेत, जे आमच्या गावातल्या सोसायट्या आहेत, त्याचं संगणकीकरण केलं। आज जवळपास त्याच्यासाठी 2500 कोटी रुपये खर्च केंद्र सरकारने केले। आज आपण जर पाहिलं तर NCDCच्या माध्यमातून या देशाच्या सहकाराला आर्थिक ताकद दिली जाते आणि या NCDCच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर जवळपास या ठिकाणी 2014ला NCDC होतं, पण शेवटी इच्छाशक्ती लागते, ती भावना लागते आणि 2014चं जर आपण NCDC एका वर्षाचं वितरण जर पाहिलं तर 5,800 कोटी होतं। या NCDCचं देशातल्या सहकार सेक्टरला, मग ते सहकारी कारखाने असतील, सूतगिरणी असेल, अनेक सहकारी संस्थांना आर्थिक ताकद देण्यासाठी फक्त एका वर्षात 1,30,000 कोटींची मदत ही केवळ एका आर्थिक वर्षात केली। ती 2014ला फक्त 5,800 होती। मी तुलना याच्यासाठीच करतोय की शेवटी प्रत्येक क्षेत्रामध्ये आज किती मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून ही आर्थिक ताकद उभी केली। आज देशामध्ये आपण जर पाहिलं तर सहकारी संस्थेत आमच्या गावातल्या सोसायटीचा सचिवापासून अपेक्स बँकच्या MD पर्यंत प्रशिक्षित अशा पद्धतीचा आम्हाला आज कुठेही स्टाफ मिळत नाही, मॅनपॉवर पाहायला मिळत नाही आणि मग सहकारचं क्षेत्र हे तिथून मला असं वाटतं की ते अधिक समृद्ध व्हायच्या ऐवजी ते कुठेतरी अडचणीमध्ये आल्यासारखं आपल्याला पाहतो। अनेक जिल्हा बँक बंद पडलेला पाहतो, अनेक मोठ्या मल्टी स्टेटमध्ये गैरव्यवहार झालेला आपण पाहतो, अनेक गावच्या सोसायट्या चालत नाहीत आपण पाहतो आणि म्हणून हे सगळं टाळण्यासाठी म्हणून आज पुढच्या काळामध्ये आपल्याला जर पाहिलं तर आपल्या पुढच्या 4-5 वर्षात या देशातील सहकार क्षेत्राला कमीत कमी 17 ते 20 लाख प्रशिक्षित मॅनपॉवरची आपल्याला आवश्यकता आणि म्हणून हाच विचार करून या देशातलं पहिलं सहकाराचं विश्वविद्यापीठ त्रिभुवन सहकारी विश्वविद्यापीठ केंद्र सरकारच्या माध्यमातून आज स्थापन झालं। याचबरोबर या देशातल्या सहकाराच्या माध्यमातून NCEL, NCOL, BBSSL सारख्या एक मोठ्या सहकारी संस्था या देशातील सहकाराला समृद्ध करण्यासाठी, या देशातील शेतीला, शेतकऱ्यांना एक आधार देण्यासाठी म्हणून कार्यरत झाल्या। अनेक क्षेत्राचा उल्लेख झाला, सिव्हिल एव्हिएशन ज्याच्यामध्ये मी काम करतो, मला असं वाटतं की मागच्या 10 वर्षात झाली ती आपल्या समोर ठेवली पाहिजे। 65-70 वर्षात या देशामध्ये फक्त 74 विमानतळ होती आणि आज आमच्या देशात मागच्या 10 वर्षात आम्ही जे काम केलं या देशातल्या विमानतळांची संख्या 162 झाली। हा इतका मोठा फरक आहे या विमान क्षेत्रामध्ये। आज आपण पाहिलं तर या देशामध्ये डोमेस्टिक म्हणजे जर देशांतर्गत जो प्रवास केलेली लोकांची संख्या पाहिली तर 2014 पूर्वी ती संख्या होती 7 कोटी। आज आमच्या देशात पॅसेंजर जे डोमेस्टिक पॅसेंजरची संख्या आहे 16.5 करोड, म्हणजे 16,50,00,000 लोक आज मागच्या 10 वर्षापर्यंत त्यांनी प्रवास या विमान सेवेच्या माध्यमातून केला आणि आज म्हणून जगातील 3ऱ्या क्रमांकाची डोमेस्टिक एअर सर्व्हिस म्हणून, डोमेस्टिक आपलं एव्हिएशन सेक्टर म्हणून आपल्या देशाचा आज उल्लेख होतो। आपण जर पाहिलं तर माननीय प्रधानमंत्री नेहमी म्हणतात बघा, पहिल्या काळात
आपण जर पाहिलं तर साधारणतः लोक एसटी मागतात, रेल्वे मागतात, आता विमानं मागायला लागली. आणि म्हणून या सगळ्याचा फरक हा असा आहे की आज देशामध्ये सर्वसामान्य माणसाला परवडेल असा विमान प्रवास व्हावा म्हणून उडान योजनेची एक संकल्पना माननीय मोदीजींनी मांडली. आणि या उडान योजनेच्या माध्यमातून जे म्हणायला लागलो आपण की आज हवाई चप्पल पहनने हवाई सफर करेगा, उडे देश का आम नागरिक, आमच्या सर्वसामान्य माणसाला विमान प्रवास परवडला पाहिजे. आणि म्हणून या देशामध्ये उडान योजना आणली. आणि मागच्या आपण जर पाहिलं तर जवळपास 1.5 कोटी लोकांनी आपल्या उडान योजनेच्या माध्यमातून आज प्रवास केला. पुढच्या काळामध्ये 10 वर्ष ही योजना सुरू राहणार आहे. जवळजवळ एक देशामध्ये 620 हे उडान मार्ग आज देशामध्ये तयार आहेत. देशातली 91 विमानतळ ही उडान योजनेला जोडली गेलेली आहेत. आणि पुढच्या 10 वर्षात ही योजना सुरू राहील. अजून 120 नवीन डेस्टिनेशन तयार होतील. 4.5 कोटी नव्यानं लोक विमान प्रवासाशी उडान योजनेशी जोडले जातील. असा आमचा हा सगळा पुढचा सुद्धा प्लॅन याच्यामध्ये आहे. आज आपण पाहिलं आपल्या राज्यात सुद्धा महाराष्ट्र हा असं प्रथम क्रमांकाचं राज्य झालं की देशात सर्वाधिक विमानतळ जे ऑपरेशन मध्ये आहेत 13 विमानतळ हे आपल्या राज्यात आहेत आता. आणि मागच्या काळात आपण पाहिलं अमरावती सुरू झालं, सोलापूर सुरू झालं, शिर्डीचं नाईट लँडिंग सुरू झालं, अकोला आता सुरू होईल, कराडचं काम चालू आहे. त्यामुळे या महाराष्ट्राला सुद्धा देशाच्या हवाई क्षेत्राशी आणि देशाच्या हवाई क्षेत्राशी सर्वाधिक जोडण्याचं काम हे खूप चांगल्या प्रमाणात चालू आहे. नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढच्या महिन्यामध्ये आता सुरू होईल. ऑगस्टमध्ये दुसऱ्या आठवड्यात डोमेस्टिक एअर सर्व्हिस आपली डोमेस्टिक सर्व्हिस सुरू होईल. तिथून पुढे महिना 1.5 महिन्यामध्ये इंटरनॅशनल सर्व्हिस सुरू होईल. त्यामुळे या महाराष्ट्राला सुद्धा आता सिव्हिल एव्हिएशन सेक्टरमध्ये निश्चितपणे आज देशामध्ये सर्वाधिक काम आपल्या राज्यामध्ये आज चालू आहे. आपण जर पाहिलं तर उद्योजकता आणि सक्षमीकरणामध्ये सुद्धा मागच्या 10 वर्षात खूप भर दिला गेला. साधारणतः 52 कोटी मुद्रा कर्जामुळे आज या देशातील 28,77,000 युवा उद्योजकांना या ठिकाणी कर्ज दिलं गेलं. ईशान्येकडे राज्यांच्या कायमच दुर्लक्षित राहिली. आपले नॉर्थ ईस्टची राज्य ही कायम विकासाच्या दृष्टीने मागे राहिली गेली. त्यासाठी एक स्वतंत्र योजना माननीय प्रधानमंत्र्यांनी आणली. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा आज मोबाईल उत्पादन आपल्या देशामध्ये होतं. PLI योजनेच्या अंतर्गत 14 क्षेत्रामध्ये जवळपास 1.6 लाख कोटींची गुंतवणूक या ठिकाणी झाली. भारतात येणाऱ्या FDI मध्ये 26% वाढ झाली. आणि आपल्या महाराष्ट्रासाठी तर विशेष कौतुक की या देशात येणारी जी FDI सर्वाधिक जी विदेशी गुंतवणूक आहे ते आपल्या महाराष्ट्रात येते. आणि त्यामुळे या महाराष्ट्रातल्या उद्योगधंद्यांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आता चालना मिळते. आज इलेक्ट्रॉनिक सामग्रीची निर्यात सुद्धा मागच्या 10 वर्षात 4.5 पटीने या देशामध्ये वाढली. महाराष्ट्राला UPAच्या काळामध्ये तुलनेने 10 पट अधिक निधी आपल्या राज्याला केंद्र सरकारकडून मिळाला. त्याचं एकच उदाहरण मी आपल्याला देईन की आज आपण जर पाहिलं तर 2004 ते 14 या 10 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्राला वेगवेगळ्या विकास कामांसाठी केंद्र सरकारकडनं 1.23 लाख कोटी इतकी रक्कम इतक्या विकास निधी आपल्या राज्याला मिळाला. 1.23 लाख कोटी. आणि आपण या जर आर्थिक वर्षात मागच्या 10 पाहिलं तर 14 ते 24च्या काळामध्ये महाराष्ट्राला 10.50 लाख कोटी रुपये या 10 वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्राला विकासासाठी मिळाले. म्हणजे 10 पटीनं अधिक 1.23 लाख कोटी हे 2004 ते 14 आणि 14 ते 24 मध्ये 10.50 लाख कोटी रुपये आपल्या या महाराष्ट्राला मिळाले. सर्व विचार झाला त्याची योजना झाली.